बंडखोरी रोखण्यासाठी पुण्यात अजित पवारांच्या बंगल्यावर खलबतं, उमेदवारांशी अजित पवारांची चर्चा। जिजाई बंगल्यावर सकाळपासूनच भेटीगाठी, चंद्रकांत टिंगरे अजित पवारांच्या भेटीला। धुळ्यात भाजपकडून बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी दबाव, शिंदेंच्या उमेदवारांना भाजप उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकते। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार पार्वती जोगी यांचा आरोप। पुण्यात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या। भाजपवरील टीकेचे जुने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अर्ज माघारीची वेळ, ट्रोलर्स विरोधात पूजा मोरेंची पोलिसात तक्रार। उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। प्रभाग क्रमांक 29 मधून सुधाकर बडगुजरांचे पुत्र दीपक यांचा अर्ज भाजपकडून ग्राह्य, शहाणे अपक्ष लढण्यावर ठाम। अहिल्यानगर पालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब, कुटुंबाशीही संपर्क नाही, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा संशय। निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख घेतले, माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा आरोप। तर 50 वर्षाच्या कारकिर्दीत आतापर्यंत कुणालाही पैसे मागितले नाही, चव्हाणांनी आरोप फेटाळला। महापालिका निवडणुकीत आतापर्यंत 20 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक 10, शिंदेंचे 7, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, तर मालेगावातील इस्लाम पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय। बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप शिवसेना युतीची खलबतं, शिंदेंच्या निवासस्थानी बैठकांना वेग, कल्याण डोंबिवलीप्रमाणे ठाण्यातही महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध निवडून येतील यासाठी प्रयत्न।